मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली आहे। आज पुण्यामधल्या बैठकीला वसंत मोरे हजर होते, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायची की नाही यावर या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली अशी माहिती देखील समोर येते आहे। आणि वसंत मोरे मराठा समाजाकडून निवडणूक लढवणार का असा प्रश्न आता विचारला जातो। ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। ज्ञानेश्वर, काय नेमके संकेत मिळत आहेत या बैठकीनंतर? मनोज जरांगे पाटील यांनी जी 24 तारखेला निर्णायक बैठक बोलावलेली होती, त्यानंतर वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाकडून बैठका घेतल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून पुणे लोकसभेची जी बैठक होती ती आज पुण्यातल्या खंडोबाजी बाबा चौकाच्या परिसरामध्ये घेण्यात आली। आणि या बैठकीत पुण्यातले मराठा समाजाचे सगळे जे कार्यकर्ते होते ते हजर होते आणि त्यासोबतच सगळ्यांना आश्चर्यकारक धक्का जो होता तो म्हणजे वसंत मोरे यांच्या उपस्थितीचा। वसंत मोरे हे कुठल्याही परिस्थितीत मनसे सोडल्यानंतर लोकसभा लढवणार या भूमिकेवर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि अशा परिस्थितीत वसंत मोरेंनी या बैठकीला हजेरी लावल्यानंतर एक चर्चेत विषय असा आला की वसंत मोरे जी लोकसभा निवडणूक लढवायचं म्हणतात, मग मराठा समाजाच्या बैठकीमध्ये या सगळ्या विषयांवरती चर्चा होत असताना वसंत मोरे यांच्यावर काही चर्चा झाली आहे का, या बैठकीतला तपशील अजूनही बैठक सुरू असल्याची माहिती आहे। बैठक संपल्यानंतर काय नेमकं बैठकीत घडलं हे आपल्याला सांगता येईल। निश्चित, धन्यवाद ज्ञानेश्वर तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। बैठकीनंतर पुन्हा एकदा याविषयीच्या अपडेट्ससाठी आम्ही तुमच्याकडे येऊच।